मित्रांनो, आज जर मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही शेती करत करत पर्यावरण वाचवू शकता आणि त्याच वेळी डॉलरमध्ये कमाई करू शकता. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. शेतीतून फक्त पीक विकूनच नाही, तर कार्बन क्रेडिट्स नावाच्या नव्या संधीमधून देखील तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता. पण प्रश्न असा आहे, हे कार्बन क्रेडिट नेमकं काय आहे? शेतकऱ्यांना यातून पैसे कसे मिळतात? आणि आपल्या शेतात असं काय करायचं की आपल्यालाही याचा फायदा होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसह सगळं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण ही माहिती भविष्यात तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल आपण सगळीकडे ऐकत असतो, पर्यावरण वाचवा, सेंद्रिय शेती करा, रासायनिक खतांचा वापर कमी करा. पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, हे सगळं केल्याने आपल्याला आर्थिक फायदा काय होणार? तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आला आहे. कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय? चला सर्वात आधी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, कार्बन क्रेडिट म्हणजे नेमकं काय. कार्बन क्रेडिट म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी केलेल्या कमाईचं आर्थिक बक्षीस. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही जर प्रदूषण कमी केलं किंवा हवेतला कार्बन कमी करण्यासाठी काही काम केलं, तर त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता तुम्हाला वाटेल, आपण शेती करतो, मग याचा मोठ्या कंपन्यांशी काय संबंध? तर इथेच एक मोठा गेम आहे. मोठमोठे उद्योग, कारखाने, खत कंपन्या, तेल कंपन्या हे सगळे मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड म्हणजेच CO2 हवेत सोडतात. यालाच आपण म्हणतो हरितगृह वायू. यामुळे काय होतं? ग्लोबल वॉर्मिंग वाढतं, हवामान बदलतं, पाऊस अनियमित होतो. म्हणून सरकार आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार या कंपन्यांना त्यांचं प्रदूषण कमी करावं लागतं आणि त्याची भरपाई करावी लागते. इथेच शेतकऱ्यांसाठी संधी कशी तयार होते? आता लक्ष द्या, इथेच शेतकऱ्यांसाठी मोठी संधी तयार होते. जेव्हा एखादी कंपनी स्वतःचं प्रदूषण कमी करू शकत नाही, तेव्हा ती काय करते? ती अशा लोकांकडून कार्बन क्रेडिट्स खरेदी करते, जे पर्यावरणासाठी चांगलं काम करत आहेत. आणि इथे शेतकरी येतो गेम मध्ये. शेतीमधून कार्बन क्रेडिट कसे मिळतात? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, शेतकरी नेमकं काय करतो की त्याला कार्बन क्रेडिट्स मिळतात? चला एक एक करून समजून घेऊया. पहिलं, सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग. रासायनिक खतं आणि कीटकनाशक कमी वापरणं, नैसर्गिक पद्धतीने शेती करणं. यामुळे काय होतं? जमिनीतील कार्बन टिकून राहतो, प्रदूषण कमी होतं. 2, झाडांची लागवड, ट्री प्लांटेशन. झाडं म्हणजे नैसर्गिक कार्बनचं मशीनच. ती काय करतात? हवेतला कार्बन शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणजेच जितकी जास्त झाडं तितकी जास्त कार्बन नियंत्रण. तिसरं, शून्य नांगरट म्हणजेच कमी नांगरट, झिरो टिलेज. वारंवार नांगरट केल्याने जमिनीतला कार्बन हवेत जातो. पण जर आपण नांगरट कमी केली किंवा शून्य नांगरट केली, तर जमिनीत कार्बन साठवला जातो. 4, पिकांचे अवशेष न जाळणं. आपण अनेकदा पाहतो, शेतात उरलेले काडी कचरा जाळला जातो, पण यामुळे काय होतं? मोठ्या प्रमाणात कार्बन हवेत जातो. त्याऐवजी ते जमिनीत मिसळलं तर जमीन सुपीक होते, प्लस कार्बन देखील साठवतो. 5, सौर ऊर्जेचा वापर. शेतात सोलर पंप, सोलर उपकरण वापरले तर वीज निर्मितीमधून होणारं प्रदूषण कमी होतं. जमीन म्हणजे कार्बन बँक कशी आहे? तर मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपली जमीन म्हणजे एक कार्बनची बँक आहे. जेव्हा आपण योग्य शेती पद्धती वापरतो, कार्बन जमिनीत साठवतो आणि जेव्हा चुकीच्या पद्धती वापरतो, तोच कार्बन हवेत जातो. म्हणून योग्य शेती इज इक्वल टू जास्त कार्बनची साठवण आणि म्हणजेच जास्त क्रेडिट.
कार्बन क्रेडिट मधून पैसे कसे मिळतात? आता सर्वात इंटरेस्टिंग भाग, कार्बन क्रेडिट युनिट मध्ये मोजले जातात. एक कार्बन क्रेडिट म्हणजेच 1 टन कार्बन डायऑक्साईड कमी किंवा शोषलेलं. उत्पन्न किती मिळू शकतं? तर तज्ज्ञांच्या मते एका हेक्टर मागे 3 ते 5 कार्बन क्रेडिट मिळू शकतात. एका क्रेडिटची किंमत $15 ते $20 असू शकते, म्हणजे साधारण हजारो रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न. महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथे एक गोष्ट प्रामाणिकपणे समजून घ्या. हे पैसे लगेच मिळत नाहीत. त्यासाठी मोजमाप, नोंदणी आणि व्हेरिफिकेशन देखील लागतं. म्हणजेच ही एक दीर्घकालीन संधी आहे, पण खूप मोठी आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत? तर अतिरिक्त उत्पन्न मिळतं, जमीन सुपीक होते, उत्पादन वाढतं, खर्च कमी होतो, पर्यावरणाचं संरक्षण होतं. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की कार्बन क्रेडिट म्हणजे काय आणि शेतीतून त्यातून उत्पन्न कसं मिळू शकतं. पण आता सर्वात मोठा प्रश्न, हे प्रत्यक्षात सुरू कसं करायचं? कारण माहिती असणं एक गोष्ट आहे, पण त्यातून पैसे कमवणं ही वेगळीच गोष्ट आहे. चला आता अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. पहिली स्टेप, नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन. सर्वात आधी तुम्हाला कार्बन क्रेडिट प्रोजेक्ट मध्ये नोंदणी करावी लागते. हे तुम्ही एकटेही करू शकता किंवा एखाद्या संस्था, कंपनीच्या मदतीने. अनेक वेळा कंपन्या स्वतः येऊन शेतकऱ्यांना जोडतात. स्टेप 2, तुमच्या शेतीची माहिती. यानंतर काय होतं? तुमच्या शेताची माहिती घेतली जाते, जसं की जमीन किती आहे, कोणती पिकं घेतली जातात, शेतीची पद्धत काय आहे आणि त्यानुसार एक योजना तयार केली जाते. स्टेप 3, बदल करणे, इम्प्लिमेंटेशन. मग तुम्हाला सांगितलं जातं काय बदल करायचं, जसं सेंद्रिय पद्धती वाढवणे, नांगरट कमी करणे, झाडं लावणे. म्हणजेच तुम्ही प्रत्यक्षात पर्यावरणपूरक शेती सुरू करता. स्टेप 4, मोजमाप. आता सर्वात महत्वाचा टप्पा, तुमच्या शेतात किती कार्बन कमी झाला किंवा किती साठवला गेला याचं मोजमाप केलं जातं. यासाठी काही वेळा सॅटेलाइट रिपोर्ट्स किंवा फील्ड व्हिजिट वापरतात. स्टेप 5, कार्बन क्रेडिट मिळणे आणि विक्री. जेव्हा सगळं व्हेरीफाय होतं तेव्हा तुम्हाला कार्बन क्रेडिट दिले जातात आणि मग हे क्रेडिट कंपन्यांना विकले जातात आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळतात. पण मित्रांनो, जिथे पैसा आहे तिथे फसवणूक देखील असते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा. लगेच पैसे मिळतील असं सांगणाऱ्यांपासून सावध राहा. आधी मोठे पैसे मागणाऱ्या कंपन्यांवर विश्वास ठेवू नका. कोणताही करार, ॲग्रीमेंट वाचल्याशिवाय साईन करू नका. शक्यतो कृषी अधिकारी, अधिकृत संस्था यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करा. मित्रांनो, ही फक्त आजची गोष्ट नाही. पुढच्या काही वर्षात कार्बन क्रेडिट हा शेतकऱ्यांसाठी मोठा इन्कम सोर्स बनू शकतो. जे शेतकरी आजपासून सुरुवात करतील तेच उद्या जास्त फायदा घेतील. मित्रांनो, शेती फक्त उत्पादनासाठी नाही, तर आता कमाईच्या नवीन संधीसाठी देखील ओळखली जाऊ लागली आहे आणि कार्बन क्रेडिट ही त्यातलीच एक मोठी संधी आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, मी कार्बन क्रेडिट सुरू करणार आहे. तुमच्या कमेंट्स मधून मला कळेल की तुम्हाला असे अजून विषय हवे आहेत आणि अशाच शेती योजना आणि नवीन अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.